नाईट राईड मी आणि माझा मित्र अनिश रायबोले म्हणजे छोट्या आम्ही एन्जॉय करतो आहे। रात्रीची खूप थंडी आहे, थंडीत पण मजा येते चालवायला, गारठा पण भरपूर आहे। आणि छोट्या इथे आमचा रेस्ट करतो आहे, थोडा वेळासाठी गॅप टाकलेला आहे आम्ही इथे। हाजी अली फूड काउंटर आहे इथे आणि ह्या गाड्या येत आहेत इथून रात्रीच्या जबजबाब। आता हाजी अलीच्या इथून आम्ही सरळ चढाव मारणार आहे डायरेक्ट मरीन ड्राईव्ह। सो आम्ही आता चढाव कंप्लीट केलेला आहे। आता खाली चौपाटीच्या दिशेने आता उतरतो आहे। जी पहिली आम्हाला लागणार ती गिरगाव चौपाटी। तर रात्रीचा पूर्ण सन्नाट आहे, नो ट्रॅफिक, नो पोल्युशन। आणि तर आम्हाला आता पायडल मारायची काही गरज नाही। हा सरळ सरळ उतार न पायडल मारता पण आम्हाला घेऊन जाणार आहे गिरगाव चौपाटीवर। सगळ्यात वरचा गिअर टाकला आहे, अजून फास्ट झाली सायकल आता। तर ओ वाव, ओ मस्त। आता आपण पोचलो आहे गिरगाव चौपाटीला। इथून आता आम्ही असा टर्न मारून जाणार आहे मरीन ड्राईव्ह। ही आहे पूर्ण प्रिन्स नेकलेस। वाव, मस्त क्लायमेट आहे, एकदम थंड थंड। इथे दोघं इंडिव्हिज्युअली चालवतो आहे, पण इथे तर मला वाटतं खूप मोठ्या संख्येने ग्रुप आहे, खूप मोठा ग्रुप हा। असा सिग्नल चालू झालेला आहे, आम्ही पण आमची सायकल फुल रिमटाऊन चालवतो आहे आणि मजा येते इथे चालवायला खूप क्लास। हो, गेलेली आहे स्पोर्ट्स कार। सो फायनली आम्ही आलो आहेत मरीन ड्राईव्हला। तर आता आम्ही इथे रेस्ट करतो आहे। परत एक साधारणतः 15-20 मिनटं इथे बसणार आणि परत वरळी टू दादर नाईट राईड स्टेट। इकडे बघाल तर इथे मालिशचं काम पण चालू आहे। इथे काही लोक मालिश पण करून घेत आहेत आणि सांताक्लॉजचं काहीतरी लाईटिंग वगैरे विकणारे हे धावत आहे। सो आम्ही मरीन ड्राईव्हमधून आता आराम करून निघालो आणि छोटे आणि मी आम्ही दोघं परत आता आम्ही जातो आहे वरळीच्या दिशेला। रात्रीचे 2 वाजले। छोट्या खातो आहे मावा कुल्फी आणि मी खातो आहे रोज गुलकंद कुल्फी। थंडीची मस्त मस्त कुल्फी।